नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण स्पायसी चिकन भुना मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत। तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली तर एक लाईक नक्की करा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। चिकन हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला थोडेसे साहित्य घालायचं आहे। तर इथे मी पाव चमचा हळद घेतलेली आहे, त्यानंतर अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट आणि त्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस आणि चिकनच्या चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। आता हे सगळं आपल्याला चिकनला चोळून घ्यायचं आहे। तर इथे साहित्य सगळं चिकनला चोळून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आणि 1 तासभरासाठी आपल्याला हे मुरवत ठेवायचं आहे। आता चिकन मुरतंय तोपर्यंत आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे। आता इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा बडीशेप, अर्धा चमचा धणे, अर्धा चमचा जिरं, त्यानंतर एक मोठी वेलची, 1 इंच दालचिनीचा तुकडा, त्यानंतर अगदी थोडीशी जावेत्री, 3 लवंग आणि 7-8 काळी मिरी घेतलेली आहे आणि 1 तेजपत्ता घेतलेला आहे। आता हे मंद गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे। खूपही जास्त भाजायचं नाही, हलकंसं भाजून घ्यायचं आहे। तर मसाला इथे हलकासा भाजलेला आहे। आता त्यानंतर घालायचं आहे यामध्ये आपल्याला 1 चमचा कसुरी मेथी, ही सुद्धा आपल्याला गरम करून घ्यायची आहे। आता मसाला छान असा भाजलेला आहे आणि कसुरी मेथी सुद्धा गरम झालेली आहे। आता गॅस बंद करायचा आणि हा मसाला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। आता इथे आपण भाजलेला मसाला थंड झालेला आहे, तो आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्येच घालायचं आहे आपल्याला इथे 2 चमचे काश्मीरी लाल तिखट आणि हे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपण बारीक असा मसाला तयार करून घेतलेला आहे। आपल्या चिकनसाठी मसाला हा तयार झालेला आहे। तर आता आपल्याला चिकन बनवायचं, त्यासाठी इथे मोठी कढई मी गरम करायला ठेवली आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे 4 चमचे तेल। तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं आहे। आता तेल चांगलं गरम झालं की यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे 1 चमचा एकदम बारीक कट केलेला लसूण घालायचा आहे। लसूण आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे सोनेरी रंगावर, त्याने काय होतं चिकनला चव अतिशय छान येते। तर इथे लसूण फुललेला आहे। आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा किसलेलं आलं आणि छान असे हे परतून घ्यायचं आहे। यामध्ये घालायचं आहे कमी तिखटवाली 1 मिरची एकदम बारीक कट केलेली, ही यामध्ये आपल्याला परतून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे। बघा, लसणाचा कलर किती छान आलेला आहे। आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला, आपण अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, त्यासाठी 2 मीडियम साईजचे कांदे इथे मी चॉप करून घेतलेले आहे। एकदम बारीक असे चॉप करून घ्यायचे आहे आणि आपल्याला सोनेरी रंगावर हे परतून घ्यायचे आहे। तर इथे तुम्ही बघू शकता कांदा छान असा आपला सोनेरी रंगावर परतून झालेला आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला 2 मीडियम साईजचे टोमॅटो चॉप केलेले, एकदम गळेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे। आपण चिकन भुना मसाला करतोय, त्यासाठी आपल्याला ही भुनाई करायची आहे। एकदम खमंग असं हे भाजून घ्यायचं, म्हणजे काय होतं चवही छान लागते। आता हे टोमॅटो गळेपर्यंत आपण परतून घेऊ। सतत हलवत हलवत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। तर इथे सतत हलवत हलवत टोमॅटो गळेपर्यंत आपण परतून घेतलेला आहे। आता यामध्येच घालायचा आहे जो आपण मसाला तयार केलेला, तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे।
आणि हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत सतत हलवत हलवत परतून घ्यायचा आहे. चिकन भुना म्हटलं तर ही जास्त मेहनत आहे. कांदा परतणं, टोमॅटो परतणं, मसाला परतणं. तर बघा सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि सतत हलवत हलवत आपण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर इथे मसाला तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतलेला आहे. आता गॅसची फ्लेम एकदम लो करायची, नाहीतर बंद करू शकता. आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा कप दही. दही हे आपल्याला ताजं घ्यायचं आहे, म्हणजे ते आंबट नसतं. खूप जर दिवसाचं जर जुनं दही असेल तर ते आंबट होईल आणि चव व्यवस्थित लागणार नाही. त्यासाठी आपल्याला ताजंच दही घ्यायचं आहे. याआधीसुद्धा मी भरपूर साऱ्या चिकनच्या रेसिपी चॅनलवर अपलोड केलेल्या आहे, तिथे तुम्ही बघू शकता. अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. तर बघा आता आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि तेल सुटेपर्यंत पुन्हा हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर इथे दही घातल्यानंतर आपण तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे. जेवढं आपण चांगलं परतून घेऊ, जेवढं भाजून घेऊ, तेवढं आपलं चिकन हे टेस्टी लागतं आणि चटपटीत लागतं. तर तुम्ही इथे बघू शकता कुठेही दही फाटलेलं नाही. अतिशय छान असा आपला हा मसाला तयार झालेला आहे. अजून 2 मिनिटासाठी आपण हे परतून घेणार आहे. तर मसाला आपला परतून झालेला आहे. तुम्ही इथे बघू शकता एकदम छान असा दाणेदार झालेला आहे. आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला हे आपण चिकन मुरवायला ठेवलेलं ते चिकन यामध्ये घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मोठी करायची आणि 5 मिनिटासाठी आपल्याला हे सतत परतून घ्यायचं आहे. कारण चिकनमध्ये भरपूर पाणी असतं आणि ते पाणी सुटतं. ते पाणी आपण मोठा गॅस ठेवल्यामुळे सगळं आटून जातं. आता 5 मिनिटे आपण मोठ्या गॅसवर चिकन हे मसाल्यामध्ये परतून घेतलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता. आता गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो करायची आहे आणि यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आणि 20 मिनिटे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. पण अधूनमधून याला आपल्याला हलवून घ्यायचं आहे. तर इथे अधूनमधून हलवून घेतलेलं आणि 20 ते 22 मिनिटे झालेली आहे. चिकन छान असं शिजलेलं आहे. आता यावरती घालायची आहे आपल्याला अगदी थोडीशी कोथिंबीर आणि त्यानंतर आपल्याला काही कढीपत्त्याची पाने घालायची आहे. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. अतिशय छान असा वास सुटलेला आहे. मसाला आपण एकदम मंद गॅसवर परतून घेतलेला आणि एकदम छान असा गळालेला आहे. बघा आता कढीपत्ता आणि कोथिंबीर मिक्स करून घेतलेला आहे. पुन्हा आपण 2 मिनिटासाठी झाकण ठेवू. तर 2 मिनिटांनी तुम्ही बघू शकता स्पायसी चिकन भुना मसाला आपला खाण्यासाठी तयार झालेला आहे. आता गॅस बंद करायचा आहे. आता हे चिकन तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर, नानबरोबर खाऊ शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे आता आषाढी गटारी आलेली आहे. ह्या गटारी अमावस्येला बरेच जण पार्टी करतात. गटारी पार्टी बोललं जातं. तर ह्या पार्टीसाठी तुम्ही स्टार्टर म्हणून सुद्धा हे बनवू शकता किंवा एरवीसुद्धा कोणी पाहुणे मंडळी आली तर त्यांच्यासाठी सुद्धा हे चटपटत चिकनसुद्धा तुम्ही हे बनवू शकता. अतिशय सुंदर लागतं. तर अशा ह्या माझ्या पद्धतीने तुम्ही स्पायसी चिकन भुना मसाला एकदा जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.